आणि ही बातमी तुम्हाला सावध करणार आहे। तुमच्या घरामध्ये नॉनस्टिक भांडी वापरत असाल तर रहा खबरदार। नॉनस्टिक भांड्यामध्ये बनवलेल्या स्वयंपाकामध्ये मायक्रो प्लास्टिक आणि घातक रसायनं मिसळली जात असल्याची माहिती समोर आली आहे। ओरखडे उठलेल्या नॉनस्टिक भांड्यामध्ये बनवलेला स्वयंपाक हा विषापेक्षा कमी नसल्याचा अहवाल एका आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रसिद्ध केला आहे। स्वयंपाकासाठी नॉनस्टिक भांडी वापरताय, खबरदार। नॉनस्टिक भांड्यांमधून मायक्रोप्लास्टिक माणसाच्या पोटात। नॉनस्टिक भांड्यांमुळे कॅन्सर, किडनीच्या आजारांना निमंत्रण। आधुनिक जीवनशैलीत स्वयंपाकघरात अनेक बदल झाले। या बदलांमध्ये प्रामुख्याने स्वयंपाकाची भांडी बदलल्याचं दिसून येत आहे। तांब्या पितळेच्या भांड्यांऐवजी आता स्टीलची भांडी वापरात आहेत। त्यातही केलेला स्वयंपाक करपू नये यासाठी नॉनस्टिक भांड्यांचा वापर होऊ लागलाय। नॉनस्टिक भांड्यांमुळे केलेला स्वयंपाक करपत नाही, त्यामुळे अशी भांडी स्वयंपाकघरात वाढत गेली। पण आता या नॉनस्टिक भांड्यांच्या वापरानेही गंभीर साइड इफेक्ट समोर आलेत। एका संशोधनात नॉनस्टिक भांड्यांमध्ये विषारी घटक असल्याची माहिती समोर आली आहे। नॉनस्टिक भांड तापत असताना त्यावरील थर हळूहळू निघून जातो। चमच्यामुळे भांड्यातील कोटिंगवर ओरखडे पडतात। ओरखड्यामुळे भांड्यातील कोटिंगमधील मायक्रोप्लास्टिक अन्नात मिसळतात। अन्नात मिसळलेले मायक्रोप्लास्टिक माणसासाठी विषापेक्षा कमी नसतात। नॉनस्टिक भांड गरम केल्यावर त्यातून PFO नावाचा विषारी घटक बाहेर पडतो। सध्या आपण बघतो की नॉनस्टिक किचनवेअर जे आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो, स्वयंपाक केला जातो। पण आता अशात एक संशोधनातून बाब लक्षात आलेली आहे की हे जे काही कोटिंग असतं, जे काळ्या रंगाचं कोटिंग वापरलं जातं, त्याच्यामध्ये PFO नावाचं कृत्रिम प्लास्टिक वापरलं जातं। आणि जेव्हा स्वयंपाकघरामध्ये आपण वेगवेगळ्या चमचा किंवा उलटणं याच्याने ज्यावेळी ते स्क्रॅचेस वगैरे येतात, त्याच्यातून एक प्रकारची जी वाफ निघते, हे कृत्रिम प्लास्टिक जे आहे याच्यामुळं सध्या गंभीर आजारांना निमंत्रण दिल्याची खूप घटना संशोधनातून समोर आलेली आहे। तर या सध्याच्या घडीला नॉनस्टिक वेअर जे आहेत ते वापरणं हे खूप धोक्याचं झालेलं आहे। नॉनस्टिक भांड्यांचा सततचा वापर म्हणजे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिल्यासारखंच झालंय। नॉनस्टिक भांड्यांच्या सततच्या वापरानं अनेक आजार होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करतात। कॅन्सर, वंध्यत्व, थायरॉइड, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता बळावत असल्याचं डॉक्टर सांगतात। कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, थायरॉइडचे आजार, मूत्रपिंडाचे आजार आणि इव्हन लिव्हरचे आजार या नॉनस्टिक वेअरच्या कटिंग झालेल्या ज्या काही भाग असतात त्याच्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळं या पद्धतीचं समोर येतं आहे। आणि याच्यामुळं ही बाब संशोधकांनी अत्यंत जाणीवपूर्वक काळजी घेण्यासाठी सांगितली। नॉनस्टिक भांड्यांचा वापर आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निष्कर्ष संशोधनातून पुढे आल्यानं पुन्हा पारंपरिक भांड्यांच्या वापराकडे सामान्यांनी वळावं असा सल्ला तज्ज्ञ देताना दिसतात। त्यातही मातीची भांडी अधिक उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आलाय। यामध्ये पारंपरिकमध्ये आपण बघतो जसे स्टीलची भांडी आहेत, आपण कलई केलेली पितळेची भांडी आहेत आणि सर्वसामान्य लोकांना ॲल्युमिनियमची भांडी आहेत। हे वापरण्यासाठी चांगलं आणि सर्वोत्कृष्ट आहे ही मातीची भांडी, ज्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामधून जर स्वयंपाक केला आपण तर त्याच्यामधून झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न वगैरे क्षारसुद्धा मिळतात। त्याचप्रमाणे ते शिजवलेलं अन्न जास्त वेळ चांगलं राहू शकतं। माणूस जी मेहनत करतो ते 2 वेळचं अन्न सुखानं खाता यावं यासाठी, पण ज्या भांड्यात हे अन्न शिजवतो ते भांडच जेवणात विष कालवत असेल तर ते गंभीर म्हणावं लागेल। त्यामुळे पुन्हा एकदा तांब्या पितळेची भांडी वापरण्याकडे वळावं लागेल असं दिसू लागलंय। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।